राम राम, जय शिवराय. आज आपण पाहणार आहोत चटकदार आणि अशी झणझणीत फक्त आणि फक्त 15 मिनिटात कोल्हापुरी मिसळ. खाल्ल्या ना तुम्ही कोल्हापुरी मिसळ? चला तर पाहू आपण कोल्हापुरी मिसळ कशी बनवायची. कुकरमध्ये सर्वप्रथम तेल घालून त्यामध्ये खडा मसाला घालून आपण हे बटाटू आणि कडधान्य टाकणार आहोत. मिक्स कडधान्य शिजण्यासाठी हे सर्वप्रथम शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपली मिसळ पटदिशान होते. त्याचबरोबर मिसळ ही झणझणीत असायलाच पाहिजे, त्याशिवाय चवच नाही ना, कोल्हापुरी कसं म्हणाल. त्यानंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, मीठ आणि थोडीशी वाळलेली कोथिंबीर टाकायची आणि ह्याला शिट्टी देऊन घ्यायचं.